Good morning, friends. So yesterday we have seen the all the syllabus of chemistry. Okay, and there are 16 chapter starting from solid state to nanochemistry. Okay, green chemistry. So we start the new chapter, that is chemical thermodynamics. New chapter is chemical thermodynamics. So this is a very interesting chapter. This the application of this chapter is nothing but to find out whether reaction is spontaneous or non-spontaneous. This chapter including engineering. Okay, so number of applications are there. Now the topic is chemical thermodynamics. So what is the meaning of thermo? What is the meaning of thermo? Now, thermo means heat. Thermo means heat, and dynamics means change. Dynamics means change. Means thermodynamics means heat change. Heat का हुई change हुई. बरोबर? Means in this chapter we study the heat change. Heat का हुई change हुई. बरोबर? What is mean of heat? नेक्स्ट क्वेश्चन इज अराइजेस. नेक्स्ट प्रश्न असा होईल की हीट म्हणजे काय? हीट इज नथिंग बट द एनर्जी. हीट इज नथिंग बट द एनर्जी. ओके, मीन्स we discuss about thermo means heat means energy, means we discuss about the energy change. या चॅप्टर मध्ये काय बघायचं आपल्याला? एनर्जी चेंज. मीन्स एनर्जी चेंज कशी होते. ओके, पुन्हा जर डिटेल जातो म्हटलं एक्झॅक्ट डेफिनेशन. एक्झॅक्ट डेफिनेशन नाही आहे, एक्झॅक्ट जर जातो म्हटलं आपल्याला की ही जी एनर्जी आहे, दिस एनर्जी is transfer this energy transfer from one place to another place in the form of heat or in the form of work. जी काही एनर्जी आहे ही एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, एका प्लेस मधून दुसऱ्या प्लेस मध्ये जर ट्रान्सफर व्हायचं असेल तर इन द फॉर्म ऑफ हीट और इन द फॉर्म ऑफ वर्क काय होते? ट्रान्सफर होते. तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचं झालं तर बघा, जसं मी इथे आहो, इथे डायग्राम बघितलं. फॉर एक्झाम्पल हे कन्सिडर केला, दिस इज मोरलेसर अँड मोरलेसर आहे आणि एम स्टँड फॉर मोरलेसर अँड ई स्टँड फॉर एनर्जी. एनर्जी ऑफ मोरलेसर इज नाव. आता माझी एनर्जी किती आहे? किती एनर्जी? फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर केली 100 किलो जूल. किती कन्सिडर केली? 100 किलो जूल. बरोबर. आता मी टीचिंग करून राहिलो. काही वेळानंतर जेव्हा लेक्चर संपेल, बरोबर आहे ना, काही वेळानंतर लेक्चर संपेल म्हणजे मी असा बघा, लेक्चर संपल्यानंतर माझी कंडिशन कशी राहील? एम स्टँड फॉर मोरलेसर, ई स्टँड फॉर एनर्जी. एम स्टँड फॉर मोरलेसर, ई स्टँड फॉर एनर्जी. नाव आता माझी एनर्जी नक्कीच कमी होईल की जास्त होईल? लेक्चर झाल्यानंतर माझी एनर्जी नक्कीच का होईल? लेक्चर झाल्यानंतर कमी होईल. म्हणजे किती कमी? फॉर एक्झाम्पल आपण किती? 80 किलो जूल. 80 किलो जूल. लेक्चरच्या अगोदर किती होती? 100. नंतर मी लेक्चर घेतल्यानंतर माझी एनर्जी नक्कीच कमी होईल. किती झाली? 80 किलो जूल. म्हणजे माझी एनर्जी काय झाली? ट्रान्सफर झाली. अगोदर 100 होती, आता किती लेक्चर घेतलं किती झाली? 80 झाली. म्हणजे माझी मी थकलो, बरोबर आहे. माझी एनर्जी कमी झाली. माझी एनर्जी कमी झाली याचा अर्थ माझी एनर्जी माझ्या शरीरातून निघून गेली. म्हणजे एनर्जी काय झाली? ट्रान्सफर झाली फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. जी काही एनर्जी ट्रान्सफर झाली फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, बरोबर आहे ना. मी म्हटलं मी खूप थकलो बा, माझी एनर्जी कमी झाली. का बरं कमी झाली? मी काम जास्त केलं. काम जास्त केलं म्हणजे काय केलं? मी वर्क केलं. काय केलं? वर्क. बरोबर आहे. म्हणजे काम जास्त केलं म्हणजे वर्क जास्त केलं. जेवढं मी वर्क जास्त करेल तेवढं मी थकेल. जेवढी थकेल म्हणजे माझी एनर्जी कमी होईल. माझी एनर्जी काय होईल? ट्रान्सफर होईल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे मी जेवढं काम करेल तेवढं माझं वर्क होईल, तेवढं मी थकेल म्हणजे माझी एनर्जी तेवढी कमी होईल. पुढे जाईल
माझ्या शरीरात कुठे जाईल, दुसरीकडे जाईल. म्हणजे कळत ना कळत एनर्जी काय झाली, ट्रान्सफर झाली. एनर्जी काय झाली, ट्रान्सफर झाली फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन द फॉर्म ऑफ वर्क. कळलं. त्याचप्रमाणे एनर्जी एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये ट्रान्सफर होऊ शकते इन द फॉर्म ऑफ हीट. कळलं. मीन्स सांगायचं तात्पर्य दॅट इज एनर्जी इज ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन द फॉर्म ऑफ हीट और इन द फॉर्म ऑफ वर्क. एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते इन द फॉर्म ऑफ हीट, इन द फॉर्म ऑफ वर्क. बरोबर आहे. या चॅप्टरमध्ये बघायचं आहे, केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये बघायचं आपल्याला की बाबा जी काय थर्मो म्हणजे हीट म्हणजे एनर्जी, जी काय एनर्जी चेंज होत आहे, जी काही एनर्जी ट्रान्सफर होत आहे, कळलं, त्याची आपल्याला स्टडी करायची आहे या चॅप्टरमध्ये. पुढे थर्मोडायनामिक्स इन थर्मोडायनामिक्स मीन्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ हीट चेंज और स्टडी ऑफ एनर्जी चेंज. ओके. नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही बघितले, जसं तुम्ही एक्झाम्पल बघितलं असेल की तुम्ही काय घेतला, जसं आईस घेतला. बरोबर. आईसचा कन्वर्ट कशामध्ये झाला, वॉटरमध्ये झाला. बरोबर. नाव तुम्ही वॉटर घेतला, वॉटरचं कन्वर्ट कशामध्ये झालं, गॅसमध्ये झालं, म्हणजे वेपर्समध्ये झालं. आता हा जो चेंज आहे, आईसचं कन्वर्शन वॉटरमध्ये होत आहे, वॉटरचं कन्वर्शन गॅसमध्ये होत आहे. हा एक कसा चेंज झाला, फिजिकली चेंज. कोणता चेंज, फिजिकल चेंज. म्हणजे आपण फिजिकली तो चेंज होणार आहे, त्याचं मटेरियल सेम आहे. फिजिकल चेंज मटेरियल सेम आहे. आईस, वॉटर. इथे ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, H2. कळलं. म्हणजे आईसचं कन्वर्शन वॉटरमध्ये होत आहे. बरोबर आहे. तर एनर्जी काय होते, चेंज. तर वॉटर कन्वर्शन वेपरमध्ये होतं, तर एनर्जी काय होते, चेंज. वॉटर म्हणजे कोण, H2, आणि वॉटरचे वेपर्स म्हणजे कोण, H2. बरोबर. म्हणजे इथे केमिकल सेमच आहे, फक्त स्टेट काय झाली, चेंज झाली. अशाला काय म्हणायचं, फिजिकल चेंज. कोणता चेंज, फिजिकल चेंज. कोणता चेंज, फिजिकल चेंज. फिजिकल चेंज मीन्स द कंपाउंड इज सेम, ओनली स्टेट इज चेंज. इट्स कॉल्ड अ फिजिकल चेंज. आता हा जो आईसचं कन्वर्शन वॉटरमध्ये होत आहे, वॉटर कन्वर्शन गॅसमध्ये होत आहे, म्हणजे फिजिकल चेंज आहे. किंवा असं जरी चेंज झाला तर एनर्जी काय होते, चेंज. ड्युरिंग दिस द एनर्जी इज चेंज. एनर्जी चेंज. एनर्जी इज चेंज. गॉट इट. म्हणजे काय झालं, जसं आईस प्लेटमध्ये आईस घेतला, काही वेळात त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालं. बरोबर आहे. प्लेटमध्ये पाणी घेतलं, काही वेळात वेपर्समध्ये कन्वर्शन झालं. म्हणजे हे जे फिजिकल चेंज आहे, या फिजिकल चेंजमध्ये सुद्धा काय होतात, एनर्जी काय होतात, चेंज होतात. कळलं. दुसरं एक आहे आता फिजिकल चेंज. दुसरं बघितलं की जसं आपण एक रिएक्शन घेतली, दॅट इज HCl will react with NaOH. HCl react with NaOH to form, that is, salt and water. HCl will react with NaOH to form salt and water. बघा, सुरुवातीला आपण HCl घेतलं आणि याचं कन्वर्शन यामध्ये झालं. ही केमिकल रिएक्शन आहे. दिस इज नथिंग बट द केमिकल चेंज. हा कोणता चेंज झाला, केमिकल चेंज. यामध्ये बघा, सुरुवातीला कॉम्पोनंट HCl NaOH होता आणि नंतर पूर्ण कॉम्पोनंट चेंज झाले, NaCl आणि वॉटर. फिजिकल चेंज मध्ये कॉम्पोनंट सेमच आहे, वॉटर, फक्त स्टेट काय झाली, चेंज. आणि यामध्ये केमिकल चेंज मध्ये पुरे केमिकल काय झाले, चेंज झाले. कळलं काय. मग केमिकल चेंज असो किंवा फिजिकल चेंज असो, एखादा सबस्टन्स एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असेल तर एनर्जी काय होते, चेंज. अँड दिस चेंज इन एनर्जी in physical process, or this change in energy in physical process or in chemical process is nothing but the thermodynamics. So what is thermodynamics? Thermodynamics is nothing but the energy change in physical process or in chemical process is nothing but the thermodynamics. So thermodynamics is nothing but the branch of chemistry which deals with the energy change. Energy बदलेल in physical change or in physical transformation or chemical transformation. बघा,
तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर अगोदर तुम्हाला टेक्स्टबुक घ्यावं लागेल. पहिले टेक्स्टबुक काढा. टेक्स्टबुकमध्ये नवीन टेक्स्टबुक घ्या आणि नवीन टेक्स्टबुकमध्ये केमिकल थर्मोडायनामिक्स चॅप्टर काढायचा आहे तुम्हाला. जेव्हा की तुम्ही व्हिडिओ बघता तर व्हिडिओ बघताना तुम्हाला टेक्स्टबुक घ्यावं लागेल. टेक्स्टबुक समोर ठेवावं लागेल आणि टेक्स्टबुक समोर ठेवल्यानंतर तो चॅप्टर काढावा लागेल तुम्हाला. जसं पेज नंबर 63 सुरू आहे, जसं तुम्ही व्हिडिओ पाहता तर सोबत पाहता आणि टेक्स्टबुक ओपन ठेवावं लागेल तुम्हाला. पेज नंबर 63. ओके. इथे डेफिनेशन दिली आहे. थर्मोडायनामिक्स इज कन्सर्न विथ द एनर्जी चेंज इन फिजिकल ऑर केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. डेफिनेशन दिली आहे टेक्स्टबुकमध्ये. नेक्स्ट, आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे बाबा की थर्मोडायनामिक्समध्ये काय करायचं, आपल्याला एनर्जी चेंजची स्टडी करायची आहे. एनर्जी काय होते, चेंज. आणि एनर्जी चेंज कशी होते, काय होते, ही स्टडी करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे ना. आता ही स्टडी करतो म्हटलं तर आपल्याला कशाने कशी आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल, जसं आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला एका रूमची आवश्यकता आहे. बरोबर आहे. आपल्याला स्वयंपाक करतो म्हणून स्वयंपाक करत असेल तर आपल्याला किचन रूमची आवश्यकता आहे. बरोबर आहे. आपल्याला एखादी गोष्ट काय तांदूळ आपल्याला तिकडे धान म्हणा किंवा गहू म्हणा पेरायचे आहेत, आपल्याला शेतीची आवश्यकता आहे. बरोबर आहे. तर एखादी गोष्ट काही करण्यासाठी आपल्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल त्याला म्हणतो आपण सिस्टीम. काय म्हणतो आपण, सिस्टीम. बरोबर आहे. मग सिस्टीम म्हणजे एखादी ज्याची आपण स्टडी करतो ती झाली सिस्टीम. बरोबर आहे ना. जसं आपण आंघोळ करायचे आहे, आंघोळीसाठी काय लागते, बाथरूम झाली सिस्टीम. जर आपल्याला स्वयंपाक करायचा तर काय लागते, किचनची आवश्यकता आहे, किचन झाली सिस्टीम. बरोबर आहे. तर आपल्याला एखादं हॉटेल टाकायचं आहे तर एक रूमची आवश्यकता आहे, तर रूम झाली सिस्टीम. कशाची, हॉटेलची. बरोबर की नाही. आपल्याला एखादं पाणी भरून ठेवायचे आहे, एक पॉट घ्यावं लागेल आपल्याला, तर पॉट झाली आपली सिस्टीम. म्हणजे सिस्टीम म्हणजे असा पार्ट की ज्या पार्टवर आपण काय करतो, स्टडी करतो. इज नथिंग बट द सिस्टीम. इज नथिंग बट द सिस्टीम. त्याप्रमाणे थर्मोडायनामिक्सची म्हणजे एनर्जी चेंजची जर आपल्याला स्टडी करायची असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल कळलं, तर एखाद्या पोर्शनची, एखाद्या ॲपरेटसची किंवा एखाद्या स्पेसची जर आपल्याला आवश्यकता आहे, तो पोर्शन, तो ॲपरेटस कळलं, इज नथिंग बट द सिस्टीम. इज नथिंग बट द सिस्टीम. ओके. So system. System is nothing but the part of universe. Is nothing but the part of universe, which is selected for thermodynamic study. म्हणजे आपल्याला थर्मोडायनामिक्सची जर आपल्याला स्टडी करायची असेल तर आपल्याला युनिवर्स मधून म्हणजे जगातून असा एक पार्ट आपण सिलेक्ट केला, त्या पार्टला काय म्हणलं आपण, सिस्टीम म्हणलं. म्हणजे सिस्टीम म्हणजे काय करायचा, पार्ट ऑफ युनिवर्स. पूर्ण युनिवर्स मधला असा पार्ट की ज्या पार्टवर आपण थर्मोडायनामिक्स काय करतो, आपण स्टडी करतो. थर्मोडायनामिक्स स्टडी करतो म्हणजे काय करतो, थर्मोडायनामिक्स स्टडी करतो म्हणजे काय करतो, आपण एनर्जीची काय करतो, आपण स्टडी करतो. बरोबर की नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आता हा मी पूर्ण कन्सिडर केला बोर्ड पूर्ण, हा जो पूर्ण बोर्ड आहे, हा पूर्ण बोर्ड युनिवर्स म्हणून मी कन्सिडर केला. बरोबर ना. हा बोर्ड, ब्लॅकबोर्ड तुम्हाला दिसत आहे की नाही. हा पूर्ण ब्लॅकबोर्ड जर मी युनिवर्स म्हणून कन्सिडर केला आणि हा पूर्ण ब्लॅकबोर्ड मधला मी एवढा पार्ट जर कन्सिडर केला, हा बोर्ड दिसत मला, या बोर्ड मधला मी एवढा जर हा बोर्ड कन्सिडर केला, पूर्ण ब्लॅकबोर्ड हा युनिवर्स, समजा हा युनिवर्स कन्सिडर केला, या युनिवर्स मधला मी एवढाच पोर्शन जर सिलेक्ट केला, त्यासाठी स्टडी ऑफ थर्मोडायनामिक, स्टडी ऑफ एनर्जी चेंज. तर एवढा जो पोर्शन आहे, दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज सिस्टीम. दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज सिस्टीम. बरोबर. आणि हा पोर्शन सोडून बाकीचा जो पोर्शन आहे, this portion is called as surrounding. Is called as surrounding.
And system and surrounding is separated by imaginary line. This imaginary line is called as boundary. It's called as boundary. So system, surrounding and boundary. What is system? System is a part of universe which is selected for study of thermodynamics. Other than system, it is called as surrounding. Okay. And system and surrounding is a very imaginary line. It is called as boundary. It is called as boundary. बरोबर. आता जसं मी आता हा बिकर घेतला आणि या बिकरमध्ये मी पाणी आहे का? एक मिनिट. आता हा बिगर घेतला मी आणि या बिगरमध्ये मी काय वॉटर ॲड केलं. जवळपास 150 ml वॉटर आहे. बरोबर आहे. तर आता मला स्टडी कोणाची करायची आहे? वॉटर स्टडी करायची आहे. बरोबर आहे. तर हा जो बिगरमधला वॉटर जो झाला, हा बिगरमधला वॉटर काय झाली? सिस्टीम. कळलं का? या वॉटरची मी स्टडी करेन, हीटची स्टडी करेन. बरोबर आहे. हा वॉटर कोण झाला? सिस्टीम. आणि वॉटर सोडून बाकी सगळं कोण झालं? सराउंडिंग. म्हणजे मी कुठे येतो? सराउंडिंगमध्ये. तुम्ही कुठे येता? सराउंडिंगमध्ये. बोट कुठे? सराउंडिंगमध्ये. म्हणजे फक्त वॉटर कोण झाली? सिस्टीम. आणि वॉटर सोडून बाकीचं कोण झालं? सराउंडिंग. अँड दिस वॉटर अँड दिस सराउंडिंग सेपरेट बाय इमॅजिनरी लाईन. इट इज कॉल्ड नथिंग बट द बाउंड्री. इट इज नथिंग बट द बाउंड्री. गॉट इट? समजली की नाही समजलं? म्हणजे सिस्टीम म्हणजे का? सिस्टीम म्हणजे का? सिस्टीम म्हणजे युनिव्हर्समधला असा पार्ट, असा पोर्शन की जिथे आपण थर्मोडायनामिक काय करतो? आपण स्टडी करतो. थर्मोडायनामिक काय करतो? आपण इन्व्हेस्टिगेशन करतो. बरोबर आहे. इज कॉल्ड ॲज सिस्टीम. तुम्हाला दिला आहे टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 64 वर सिस्टीमचा. सिस्टीम इज नथिंग बट द पार्ट ऑफ युनिव्हर्स अंडर द थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन. टेक्स्टबुकमध्ये पाहून घ्या आणि व्हिडिओ पाहताना टेक्स्टबुक समोर ठेवायचं. मी अगोदर सांगेन तुम्हाला. ठीक आहे. नाव तर तुम्हाला सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री समजला आहे. कळलं? सिस्टीम म्हणजे पार्ट ऑफ युनिव्हर्स विच इज सेलेक्टेड फॉर स्टडी ऑफ थर्मोडायनामिक्स. नाव नेक्स्ट, टाइप ऑफ सिस्टीम. सिस्टीमचे टाइप्स ऑफ सिस्टीम. नाव टाइप्स ऑफ सिस्टीम. टाइप ऑफ सिस्टीम. 3 type of system. Open system. Number 1, open system. Closed system. And isolated system. सिस्टीम किती प्रकारचे आहे मित्रांनो? 3. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड आयसोलेटेड सिस्टम. यू नो द लर्न अबाउट द कन्सेप्ट ऑफ सिस्टीम. तुम्हाला अगोदर सिस्टीमचा मिनिंग समजला आहे का? सिस्टीम म्हणजे काय होत आहे? सिस्टीम इज द पार्ट ऑफ युनिव्हर्स. म्हणजे युनिव्हर्समधला असा एक पोर्शन, असा एक पार्ट की ज्या पार्टवर आपण थर्मोची म्हणजे हीटची काय करतो? आपण स्टडी करतो. असा पार्ट म्हणजे कोण झालं? सिस्टीम. तुम्हाला मी आता सांगितलं एक्झाम्पल. या बिगरमध्ये जो पाण्याची मी स्टडी करायच्या बिगरमध्ये काय टाकलं? वॉटर घेतलं. बरोबर आहे. आणि वॉटर स्टडी करणार तर वॉटर कोण झालं? सिस्टीम. आणि वॉटर सोडून बाकीचे कोण झाले? सराउंडिंग. सो अशी सिस्टीम किती? दिस सिस्टीम इज 3 टाइप्स. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. सो व्हॉट इज ओपन सिस्टीम? ओपन सिस्टीम म्हणजे काय? एक्झाम्पल घेतला आपण. टेक्स्टबुक मध्ये दिलाय तुम्हाला. टेक्स्टबुक मध्ये दिलाय बघा, पेज नंबर 63 दिलाय. एक आपण चहाचा कप घेतला. हा चहाचा कप आहे आणि या चहाच्या कप मध्ये आपण हॉट कॉफी घेतली. काय घेतली? हॉट कॉफी. समजलं?
हॉट कॉपी घेतली आणि कॉपी किती ml घेतली, याचा व्हॉल्यूम आहे, कॉपीचं व्हॉल्यूम आहे 100 ml, कळलं, आणि त्याचं टेम्परेचर T इज इक्वल्स टू 40 डिग्री सेल्सिअस. एक कपबशी सॉसर आहे, कपबशी आणि कप घेतला, कपामध्ये काय घेतलं, कॉफी घेतली, कॉफीचं व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम V1 100 ml कॉफी घेतली आणि त्याचं टेम्परेचर T1 किती होतं 40 डिग्री. बरोबर. आता मला सांगा आपण कॉफी कशी काय स्टडी करणार, कॉफी स्टडी करतो, हीटची स्टडी करतो, कॉफी कोण झाली सिस्टीम आणि कॉफी सोडून बाकी कोण झालं सराउंडिंग. कॉफी कोण झाली, कोणा स्टडी करतो आपण कॉफीची, कॉफी कोण झाली सिस्टीम, कॉफी सोडून बाकी कोण झालं सराउंडिंग. तर एक कप घेतला, कपामध्ये मी कॉफी घेतली, कॉफीचं व्हॉल्यूम किती होतं 100 ml आणि इनिशियल टेम्परेचर किती 40 डिग्री सेल्सिअस. ओके. नाव काही वेळानंतर आफ्टर सम टाइम 10 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर काय होऊन जाईल तुम्हाला माहित आहे की नक्कीच. आता हा कप आहे, कप उघडा ओपन आहे, ओपन असल्यामुळे वेपर्स कुठे जाईल एन्व्हायरमेंट मध्ये जाईल, त्यामुळे नक्कीच वेपर्स वरती गेल्यामुळे नक्कीच त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम किती होईल जवळपास V = 90 ml. काही वेळानंतर व्हॉल्यूम त्याचं कमी होईल. का व्हॉल्यूम का बरं कमी झालं, वेपर्स कुठे गेले बाहेर गेले, सराउंडिंग मध्ये गेले, बरोबर आहे. आणि त्याचं टेम्परेचर T2 इज ऑल्सो चार्ज कसा होईल, आपली कॉफी कशी होईल आपली थंडी होईल, म्हणजे 30 डिग्री सेल्सिअस. आता बघा हा जो कप होता हा ओपन होता, त्या झाकण होता का नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं वेपर्स कुठे गेले सराउंडिंग मध्ये गेले आणि हीट सुद्धा कुठे गेली सराउंडिंग मध्ये गेली, बरोबर आहे ना. म्हणजे यामधून काय झालं नाव एनर्जी कुठे गेली, कॉफी मध्ये हीट काय झाली बाहेर गेली, म्हणजे एनर्जी काय झाली एक्सचेंज झाली, कुठून गेली सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये. आणि मॅटर सुद्धा काय झालं, व्हॉल्यूम पहिले व्हॉल्यूम किती होतं 100, आता व्हॉल्यूम किती झालं 90. पहिले व्हॉल्यूम किती होतं 100, आता किती झालं 90, म्हणजे व्हॉल्यूम कमी झालं, म्हणजे मॅटर काय झालं कमी झालं. मॅटर म्हणजे कॉफीचं मॅटर काय झालं कमी झालं, म्हणजे मॅटर सुद्धा कुठे गेलं सिस्टीम मधून कुठे गेलं सराउंडिंग मध्ये गेलं. मीन्स so open system are such a system in which the both energy and matter exchange with surrounding is nothing but the open system. म्हणजे ओपन सिस्टीम अशी सिस्टीम असतात की ज्यामध्ये एनर्जी अँड मॅटर बोथ एक्सचेंज विथ सराउंडिंग. समजली काय समजलं. आपली बॉडी बघा, आपली बॉडी स्वतःची आपली जी बॉडी बघा की आपल्या बॉडीमधून बघा आपली बॉडीचं वजन कमी जास्त होत राहते, म्हणजे मॅटर सिस्टीममधून कुठे चाललं सराउंडिंगमध्ये जात आहे, बरोबर आहे ना. आपण कधी जेवण केलं की एनर्जी वाढल्यासारखी वाटते, जेवण कमी झालं तर एनर्जी कशी होते कमी होते. म्हणजे आपली बॉडी सुद्धा इज एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम, बिकॉज बोथ एनर्जी अँड मॅटर एक्सचेंज विथ सराउंडिंग. समजलं की नाही समजलं तुम्हाला. ओके. नाव so open system is such a system in which the energy and matter both exchange with surrounding. Next topic is that is closed system. Now again पुन्हा आपण चहाचा कप घेतला बरोबर, आणि या कपामध्ये आपण काय घेतली कॉफी घेतली, ठीक आहे ना. पुन्हा डायग्राम काढतो. हा कप घेतला आणि कपामध्ये आपण मी काय घेतलं कॉफी घेतली, बरोबर. आणि हा कप या कपावर मी काय ठेवली आपली कपबशी मी सॉसर, यावर काय ठेवली मी कपबशी ठेवली की सॉसर SAUSER सॉसर मीन्स कपबशी, ठीक आहे ना. आता काय होईल बघितलं याचं इनिशियल टेम्परेचर बघा, इनिशियल व्हॉल्यूम किती होतं V1 किती होतं, कॉफी किती ml घेतली मी सुरुवातीची किती ml कॉफी होती 100,
आणि याचं टेम्परेचर T1 इज इक्वल टू किती होतं 40 डिग्री सेल्सिअस. बरोबर. आता मी काय केलं फक्त चेंज काय केला या कपावर काय केली कपबशी मी काय केलं सॉसर. दिस हॉट टी कप इज कवर्ड विथ द सॉसर. ओके. नाव तेव्हा त्याचा इनिशियल व्हॉल्यूम किती होतं 100 ml अँड टेम्परेचर किती होतं 40 डिग्री सेल्सिअस. आफ्टर सम टाइम व्हॉट हॅपन काही वेळातच बघितलं तर काय होऊन जाईल त्याचं व्हॉल्यूम V1 इज इक्वल टू 100 ml. व्हॉल्यूम कमी नाही झालं बट टेम्परेचर दिस V2 टेम्परेचर T2 इज नथिंग बट दॅट इज 30 डिग्री सेल्सिअस. व्हॉल्यूम इनिशियल सुरुवातीचं व्हॉल्यूम किती होतं 100 काही वेळा तर व्हॉल्यूम सुद्धा किती राहील 100 म्हणजे व्हॉल्यूम तेवढंच आहे. याचा अर्थ मॅटर जो आहे मॅटर सराउंडिंग मध्ये गेला नाही. जो आहे मॅटर दिस मॅटर चं एक्सचेंज झाला नाही म्हणजे सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये मॅटर गेलं नाही. बरोबर. नाव काय गेलं नाही मॅटर गेले ते वेपर्स निघाल्या आणि वेपर्स निघाल्यानंतर आपण काय ठेवलं हा कप झाकून ठेवला कशाने कप बशीने सॉसर नाही तर वेपर्स कुठे भेटायचं त्या कप बशीला. बरोबर. आणि त्यामुळे वेपर्स त्याला बाहेर जाता आलं नाही. त्यामुळे कॉफीचं जे व्हॉल्यूम आहे ते कॉफीचं व्हॉल्यूम 100च्या किती राहिलं 100च राहिलं म्हणजे मॅटर बाहेर गेला नाही. का बाहेर नाही गेला कारण की आपण त्याला काय केलं कव्हर केलं कशाने सॉसरने कप बशी ठेवली म्हणून. बरोबर. पण टेम्परेचर जो आहे पहिले टेम्परेचर किती होतं 40 काय वेळात किती झालं 30. याचा अर्थ टेम्परेचर कमी झालं. याचा अर्थ हीट कुठे गेली हीट काय झाली हीट एक्सचेंज झाली कुठून गेली सिस्टीम मधून कुठे गेली सराउंडिंग मध्ये म्हणजे एनर्जी काय झाली चेंज झाली. सो क्लोज सिस्टीम आर सच अ सिस्टीम इन विच ओनली एनर्जी एक्सचेंज विथ सराउंडिंग बट नॉट मॅटर. क्लोज सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की ज्यामध्ये काय होतं फक्त एनर्जी काय होतं एक्सचेंज होते सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये किंवा सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये बट नॉट मॅटर. सच अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. विच सिस्टीम क्लोज सिस्टीम. गॉट इट. समजलं की नाही समजलं तुम्हाला. नेक्स्ट लास्ट सिस्टम इज दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम. दिस सिस्टम आयसोलेटेड. नाउ आयसोलेटेड सिस्टम मीन्स आयसोलेट अलग करणे सगळं अलग. नाउ थर्मॉस माहित तुम्हाला थर्मॉस मध्ये आपण चहा नेतो. बरोबर. थर्मॉस मध्ये चहा नेल्यानंतर आपण बघा चहा जर आपण 5 कप नेला कळलं आणि थर्मॉस पॅक करतो 1 तासामध्ये उघडल्यानंतर आपण थर्मॉसला काही वेळानंतर थर्मॉस जर उघडला तर चहा 5च कप राहते आणि त्याचं टेम्परेचर सुद्धा राहते तेवढेच राहते. म्हणजे चहाचं व्हॉल्यूमही कमी नाही झालं मॅटरही तेवढंच आहे आणि त्याची काय झाली एनर्जी सुद्धा काय तेवढीच आहे म्हणजे एनर्जी सुद्धा बाहेर नाही गेली सराउंडिंग मध्ये मॅटर सुद्धा बाहेर नाही गेलं. सच अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम. विच सिस्टीम आयसोलेटेड सिस्टीम. ओके. एक्झाम्पल बघू आपण याचं. कॉपी घेतली आपण आणि यावर आपण कपशी जे झाकलेला मीन्स कवर्ड विथ द सॉसर कळलं. इनिशियल टेम्परेचर इनिशियल व्हॉल्यूम V1 is equal to 100 ml and initial temperature T2 is equal to 40 degrees Celsius कळलं. and this can be isolated म्हणजे याला कशामध्ये घेतलं आपण थर्मॉस मध्ये घेतलं तर काही वेळा सुद्धा त्याचं व्हॉल्यूम सुद्धा किती राहील 100 ml राहील आणि टेम्परेचर T2 सुद्धा किती राहील 40 डिग्री राहील. म्हणजे सरळ चहा आपण कशामध्ये घेतला थर्मॉस मध्ये घेतला त्यामुळे त्याचं सुरुवातीला चहा जेवढा घेतला तेवढाच चहा नंतर राहील किंवा कॉफी जेवढी घेतली तेवढी कॉफी आधा राहील आणि टेम्परेचर सुरुवातीला जेवढं घेतलं तेवढंच टेम्परेचर काय राहील हे राहील. बरोबर आहे ना. याचं सिंपल एक्झाम्पल म्हणजे थर्मॉस मधला चहा जेवढा कप घेतला तेवढाच राहतो. बरोबर आहे की नाही आणि जेवढा गरम असेल तेवढाच म्हणजे ना मॅटर बाहेर जाऊ शकलं सिस्टीम सराउंडिंग मध्ये ना एनर्जी जाऊ शकते. ओके. दिस इज नथिंग बट द टाइप्स ऑफ सिस्टीम ओपन सिस्टीम क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. किती मिनिट झाले 30. थँक्यू.